तर मित्रांनो, आपल्याला आता सिंगल फेजिंग करायचं आहे. हे 3 फेज चालू आहे प्रिंटर. तर याला सर्वप्रथम आपण बंद करून घेऊया. हे बघा, इथं ट्रिप दिलेलं आहे. ओके, बंद झालेलं आहे. बघा, इंडिकेशन दाखवलेलं आहे हिरवं. इथं पण बघू शकतो आपण ऑफ. तुम्हाला दिसतंय की नाही? इथं पट्टी, ऑफची पट्टी झालेली आहे. आपण इथं सुद्धा चेक करू शकतो. याच्यावर बघा 0 करंट झालेलं आहे. म्हणजे कन्फर्म करून घ्यायचं ब्रेकर बंद झालेलेच आहे की नाही. त्यानंतर बघा सिंगल फेजिंग करायचं आता. हे बघू शकता तुम्ही, हे 3 फेज आलेले बघा. आणि हा आयसोलेटर इकडं मारल्यानंतर दोन्ही पण त्या साईडला, म्हणजे त्याच तिन्ही साईडला एकच फेज जातो आणि सिंगल फेजिंग होते. तर ते बघा अशा पद्धतीने. हे बघा, या साईडला असं पद्धतीने, इकडच्या साईडचं पण. अशा पद्धतीने सिंगल फेजिंग केलेलं आहे. चला आता आपल्याला ब्रेकर चालू करायचं आहे. त्यासाठी याची स्प्रिंग चार्ज करावं लागेल. याला या स्विच दाबून स्प्रिंग चार्ज होते. हे बघा स्प्रिंग चार्ज झालेली आहे. आता आपण ब्रेकर चालू करू शकतो. तर ब्रेकर आता चालू करण्यासाठी हा स्विच क्लोज कडे फिरवायचा. हे बघा चालू झालेलं आहे. हे बघा करंट आलेलं आहे 12 एंपियर. आणि इथं सुद्धा ब्रेकर इंडिकेशन लागलेलं आहे. आणि हे बघा इथं लाल इंडिकेशन ब्रेकर ऑनचं आहे. हे बघू शकता, ब्रेकर ऑन झालेलं आहे.